नमस्कार मित्रांनो, प्युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एन जी ओ दर्पणमध्ये ट्रस्टचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र. सर्वप्रथम आपणास निश्चितच माहीत आहे की एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा हेतू काय असतो. निश्चितच आपणास जे काही डोनेशन वगैरे ग्रँट मिळवायचे असतात, डोनेशन प्राप्त करावायचे असतात समाजातून, सरकारकडून, अशा परिस्थितीत एन जी ओ दर्पणमध्ये त्या संबंधित ट्रस्टचं, संस्थेचं, कंपनीचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आज आपण ट्रस्टच्या संदर्भात चर्चा करूया. ट्रस्टच्या संदर्भात एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आवश्यक असणारे कागदपत्रे. निश्चितच त्या ट्रस्टचे आपणास सर्टिफिकेट लागतं, त्यानंतर त्या ट्रस्टचा आपणास मेमोरंडम लागतो, घटनापत्रक लागते. त्यानंतरच्या ट्रस्टचे जे काही अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, ट्रेझरर आहेत, मेंबर आहेत, या सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि त्या सर्वांचे मेल आय डी. तसेच महत्त्वपूर्ण म्हणजे त्या ट्रस्टचं आपणास पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्या संस्थेचा ॲड्रेस जे की त्या सर्टिफिकेटवर असतोच, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. हे सर्व कागदपत्र एकत्रित केल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर आपण एन जी ओ दर्पणमध्ये दर्पण आय डीसाठी अप्लाय करू शकतो. प्रोसेस थोडीशी सोपी आहे, अशी जास्त हार्ड नाही. पण निश्चित जर काही आपणास एन जी ओ दर्पणमध्ये जर रजिस्ट्रेशन करण्यामध्ये अडथळे आले, निश्चित कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, संपर्क साधू शकता. आवश्यक ती माहिती या व्यतिरिक्त मी आपणास देऊ शकतो. मेल आय डी आहे. नमस्कार.